Hello dear students, today we are going to learn standard 5th problem set 42. Question 1 आहे subtract the following. इथे आपल्याला डेसिमल पॉइंटची सबट्रॅक्शन करायची आहे. सो डेसिमल पॉइंट आहे तर घाबरायचं काहीही काम नाही. जसं आपण सिंपल सबट्रॅक्शन करत आहे सेम टू सेम तसंच सिंपल सबट्रॅक्शन सारखीच ही सबट्रॅक्शन करायची आहे. फक्त आन्सर मध्ये डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. ओके, बघा इथे फर्स्ट नंबर ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे 25.74 अँड सेकंड नंबर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन द्यायचा आणि सेकंड नंबरमध्ये जे राईट साईडचे डिजिट आहे ते आधी राईट करून घ्यायचे आणि जे लेफ्ट साईडचे डिजिट आहे ते अशा प्रकारे राईट करायचे बॅक साईडने. म्हणजे आधी मी इथे 3 लिहिला 5च्या खाली आणि इथे 2च्या खाली बरोबर 1 लिहिला. एक्झॅक्टली नंबरच्या खाली नंबर राईट करायचे तेव्हाच आपला आन्सर हे करेक्ट येणार. ओके, 4 minus 2, 2. 7 minus 4, 3. 5 minus 3, 2. 2 minus 1, 1. ओके, इथे डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट येणार. ओके, 12.32 हे आहे आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 206.35 minus 168.22. फर्स्ट नंबर आधी आपण राईट करून घेऊ मायनस. आता डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा आणि पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट बरोबर नंबरच्या खाली राईट करून घ्यायचे आणि या पॉईंटच्या लेफ्ट साईडचे डिजिट हे बॅक साईडने राईट करत आणत जायचं आहे. म्हणजे इथे 8 येणार, इथे 6 येणार आणि इथे 1 येणार. आता मायनस करू. 5 minus 2, 3. 3 minus 2, 1. इथे पॉईंट येणार. 6 minus 8 होणार नाही, कॅरी घ्यावं लागेल. इथे आपण 0 कडून कॅरी घेऊ शकत नाही म्हणून 2 कडून कॅरी घ्यावं लागेल. मग 2 कडून आधी 0 ला कॅरी द्यावं लागेल म्हणजे इथे 10 नंबर होईल. आता या 10 कडून इथे 1 कॅरी घेतला मी आणि हा 6 इथे घेतला. मग 10 कडून 1 कॅरी घेतला तर 10 कडे राहणार 9. आता हे 16 आहेत. 16 मधून 8 मायनस केले तर येणार 8. 9 minus 6, 3. या 2 कडून कॅरी घेतला होता तर इथे 1 रिमेनिंग राहणार. 1 minus 1, 0. सो आन्सर काय आलेला आहे 38.13. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 63.4 minus 31.8. 63.4 मायनस इथे पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, इथे 8 राईट केला, इथे 1, इथे 3. 4 minus 8 होणार नाही, कॅरी घ्यावं लागेल. 3 कडून 1 कॅरी दिला इथे आणि हा 4 इथे घेतला. 14 नंबर झाला. 14 minus 8 इथे 6 येणार. 3 कडून कॅरी दिला होता, 3 कडे रिमेनिंग 2 राहणार. 2 minus 1, 1. 6 minus 3, 3 आणि इथे पॉईंट 31.6 आन्सर आलं. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल 63.43 minus 31.8. 63.43 हा नंबर राईट केला. आता पॉईंटच्या खाली पॉईंट दिला. आता या पॉईंटच्या राईट साईडचा नंबर 8 आहे. सिंगल नंबर आहे, 8च आहे, एकच नंबर आहे ना, म्हणून या 4च्या खाली 8 राईट केला. आता या पॉईंटच्या लेफ्ट साईडचे नंबर इथे 1, इथे 3. आता तुम्हाला समजलंच असेल की अरेंजमेंट कशी करायची. ठीक आहे, आता या 3 मधून आपण कोणताही नंबर मायनस करायला नाही. इथे 0 राईट केला तरी चालेल, नाही राईट केला तरी चालेल. सो 3 मधून मायनस करायला काही नाही तर 3 ॲज इट इज येणार. 4 minus 8 होणार नाही, कॅरी घ्यावं लागेल. हा 4 इथे 14 नंबर झाला. 14 minus 8, 6. इथे 2 राहणार रिमेनिंग. 2 minus 1, 1 अँड 6 minus 3, 3 आणि इथे पॉईंट. ओके, सो आन्सर आलेला आहे 31.63. एक्झाम्पल नंबर 5 आहे 63.4 minus 31.83. 63.4 minus 31.83. आता बघा ही अरेंजमेंट कशी केली मी. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आणि या 4च्या खाली 8 आणि हा 3 आणि इथे बरोबर डिजिटच्या खाली डिजिट घेतलेले आहे. आता या 3ला इथे मायनस करायला काहीही नंबर नाही तर इथे राईट करायचं आहे 0. ओके, सो 0 minus 3 होणार नाही तर कॅरी घ्यायचा इथे 4 कडून. इथे झाला 10 नंबर. 10 minus 3 इथे 7 येणार. 4 कडे राहणार आहे रिमेनिंग 3. 3 minus 8 होणार नाही, सो कॅरी घ्यायचा आहे इथे. 13 नंबर झाला. 13 minus 8, 5. या 3 कडे राहणार 2. 2 minus 1, 1. 6 minus 3, 3 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आला
अंडरस्टँड? खूप इझी आहे. जसं आपण सबट्रॅक्शन करतो ना सेम टू सेम तशीच सबट्रॅक्शन करायची आहे, फक्त यामध्ये आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे. सो आन्सर आलं 31.57. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 6. 8.23 मायनस 5.45. इथे 8.23 मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, पॉईंटच्या राईट साईडचे नंबर ॲज इट इज पॉईंटच्या राईट साईडचे नंबर आपण ॲज इट इज या नंबरच्या खाली राईट केले, पॉईंटच्या लेफ्ट साईडचे नंबर पण नंबरच्या खाली राईट करायचे. ओके. अरेंजमेंट अशी करायची आहे की एक्झॅक्टली पॉईंट हा पॉईंटच्या खालीच यायला पाहिजे. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन करा. 3 मायनस 5 ने होणार, कॅरी घेतला 2 कडून 1, इथे 3 घेतले, 13 नंबर झाला. 13 मायनस 5 8. 2 मधून कॅरी घेतला तर इथे 1 राहणार आहे. 1 मायनस 4 नाही होत. सो 8 कडून कॅरी घ्यायचा, इथे 11 नंबर होणार. 11 मायनस 4 7. इथे 8 कडून कॅरी घेतला तर इथे राहणार 7. 7 मायनस 5, इथे 2 येणार आणि पॉईंटच्या खाली पॉईंट दिला. 2.78 हे आन्सर आलं. ओके. क्वेश्चन नंबर 7 आहे 18.23 मायनस 9.45. 18.23 मायनस 9.45. बघा आता अरेंजमेंट कशी केली मी, काही समजलं का तुम्हाला? पॉईंटच्या खाली पॉईंट बरोबर घेतले आणि या 3च्या खाली 5, 2च्या खाली 4 बरोबर एक्झॅक्टली डिजिटच्या खाली डिजिट आले. 8च्या खाली 9 आणि इथे कोणताही नंबर रिमेनिंग नाही तर इथे 0 राईट केला, नाही राईट केला तरी नो प्रॉब्लेम. 3 मायनस 5 होणार नाही, कॅरी घेतला इथे 1, इथे घेतला 3. 13 मायनस 5, इथे 8. 2 मधून आपण 1 कॅरी दिला, इथे 1 राहणार. 1 मायनस 4 नाही होणार, इथे कॅरी घ्यायचा आहे 11. 11 मायनस 4 7, इथे 7 राहणार. 7 मायनस 9 होणार का? नाही. सो हा 1 इथे घेतला आपण तर 17 नंबर होणार. 17 मायनस 9 8. ओके. आणि इथे पॉईंटच्या खाली पॉईंट दिला. 8.78 आन्सर आलं. एक्झाम्पल नंबर 8 आहे 78.03 मायनस 41.65. 78.03 मायनस, आता पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, इथे 65 घेतले आणि इथे 41. 3 मायनस 5 ने होणार, कॅरी घ्यावं लागेल. 0 कडून कॅरी घेऊ शकत नाही. सो या 8 कडून आधी आपल्याला 0ला कॅरी द्यावं लागेल, इथे 10 नंबर होईल. 10 मधून आपल्याला 1 कॅरी घ्यावं लागेल आणि इथे 13 नंबर होईल. 13 मायनस 5, इथे 8 येणार. या 10 कडून 1 कॅरी घेतला तर इथे 9 राहणार. 9 मायनस 6 3 येणार. या 8 कडून 1 कॅरी घेतला तर 8 कडे किती राहणार? 7. 7 मायनस 1 6. 7 मायनस 4 3 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट 36.38 हे आपलं आन्सर आलं. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे वीणा वॉज 1.48 मीटर टॉल. आफ्टर अ इयर हर हाईट बिकम 1.53 मीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर्स डिड हर हाईट इन्क्रीज इन अ इयर. वीणाची हाईट 1.4 मीटर आहे. एका वर्षामध्ये तिची हाईट 1.53 मीटर झालेली आहे. तर त्या एका वर्षामध्ये विंद्राची हाईट किती सेंटीमीटरने इन्क्रीज झाली आहे हे फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 1.53 मायनस 1.48 हे मायनस करायची आहे. ठीक आहे. सो आन्सर राईट करू. टू फाइंड द हाईट subtract 1.48 meter from 1.53 meter. We convert the given height into सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट का करावं लागत आहे? बिकॉज आन्सर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलेला आहे, म्हणून आपण कन्वर्ट सेंटीमीटरमध्ये करत आहे. ठीक आहे. सो बघा 1.48 मीटर इज इक्वल टू 148 सेंटीमीटर. तुम्हाला हे माहितीच असेल 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. सो 1 मीटर
1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे वरचे राहिलेले रिमेनिंग 48 100 प्लस 48 148 सेंटीमीटर झाले. तसेच 1.53 मीटर इज इक्वल टू 153 सेंटीमीटर. आता आपल्याला मायनस करायची आहे यांची, ह्या नंबरची मायनस करायची आहे. देअरफॉर 1.53 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि 1.48 सेंटीमीटर मायनसमध्ये घेतलेला आहे. 3 मायनस 8 नाही होणार तर आपल्याला घ्यावं लागेल कॅरी. इथे होणार 13 नंबर. 13 मायनस 8 इथे येणार 5 आणि या 5 कडे राहणार इथे 4. 4 मायनस 4 0. 1 मायनस 1 0. इथे पॉईंट दिला तरी 0.5 सेंटीमीटर येणार आहे. ओके. सो फायनल आन्सर काय येणार इथं? विंद्राज हाईट increase by 5 centimeter in a year. एका वर्षामध्ये विंद्राची हाईट 5 सेंटीमीटरने इन्क्रीज झालेली आहे. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॉब्लेम सेट कंप्लीट होतो. तुम्हाला जर हा प्रॉब्लेम सेट आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.